सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर मागच्या 5-10 वर्षामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी सर्वात जास्त खर्च नेमका कशाचा वाटतो? म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल, फीस असेल किंवा मग इतर साहित्य असेल. माझं म्हणजे ऑनेस्टली माझं शिक्षण होऊन बरीच वर्ष झाली. मी इथे आज सपोर्ट करण्यासाठी आले, कारण मी जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा इट वॉज व्हेरी इझी फॉर मी. आता मी बघते ना ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे मुलींना इन जनरल स्टुडंट्सनाच की ऑपॉर्च्युनिटीज पर्यंत पोहोचण्यासाठी किंवा आता जे अडथळे येत आहेत त्याच्यामुळे जो प्रॉब्लेम झालाय किंवा त्यांना मला एक शॉर्टी होती की मी ग्रॅज्युएट झाले की मला कुठेतरी नोकरी मिळेल, छोटी मोठी का असे ना. आता लोकांना नाही आहे, म्हणजे जेव्हा IIT मधल्या मुलांना जर नाही मिळत आहेत जॉब्स, तर मग माझ्यासारख्या नॉर्मल ग्रॅज्युएट्सनी काय विचार करावा आणि मग कसं चालवावं घर त्यांचं, की कारण नॉर्मली बघा सगळ्या घरांमध्ये कोणीतरी एक करता कमावता असतो. एकंदरीत देशात बेरोजगारीची समस्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात असं म्हणायचं, आणि ती कुठेतरी रिलेटेड शिक्षणाशीच आहे. म्हणजे शिक्षणामुळेच तो कुठेतरी आंबेडकरांनी काय सांगितलं, शिका संघर्ष करा, कारण शिकूनच माणूस पुढे जाऊ शकतो ना. तर त्यासाठी मी इकडे आज सपोर्टला आले. राज्य सरकारकडून असेल किंवा केंद्र सरकारकडून असेल, मुलींच्या शिक्षणासाठी अनेक सवलती दिल्या जातात, त्यांची फी देखील माफ केली जाते. मात्र महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातल्या ज्या मुली आहेत त्या मुलींना आपलं गाव सोडून पुणे असेल, मुंबई असेल यासारख्या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी यावं लागतं. मात्र या ठिकाणी आल्यानंतर हॉस्टेल असेल किंवा बाहेर फिरताना सुरक्षेची मोठी एक प्रश्न निर्माण होतो. तो खरंच मागच्या काही वर्षात ऐरणीवर आलाय का? हो आलाय. मी स्वतः लातूरून आले इकडे शिकायला. मी जेव्हा आले 2009-10 तेव्हा खूप सेफ होते. मला राहण्याच्या सोयी, जरी कॉलेजचं हॉस्टेल नाही मिळालं तर आपण आजूबाजूला कॉलेजच्या राहू शकतो वगैरे, ह्या सोयी होत्या. आता ती सेफ्टी कुठेतरी नाहीये. म्हणजे रस्त्यावरती फिरताना सुद्धा भीती वाटते. म्हणजे हे काही आता सरकार काय ना, म्हणजे ह्याला कसं आपण कोऑर्डिनेट करू शकतो. पण गेल्या 10 वर्षात ना मला असं वाटतं की मुलींना जरी तुम्ही ऑन द फेस असं वाटतंय की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळते किंवा तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते, तरी तुम्ही जसं म्हणालात की बाकीचे खर्च इतके की एखाद्या मॉडेस्ट कुटुंबातून येणाऱ्या मुलीला ते नाही शक्य होईल. आणि मुलींच्या शिक्षणाबद्दल ऑलरेडी लोकांना उदासीनता आहेच आहे. त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टी कशा अजून मिळून देता येतील ह्या पण आपण जर बघू शकलो, म्हणजे सरकार बघू शकतो. आणि ऑप्शन्स आहेत बरं का, सरकारकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण ते कुठेतरी सरकारच कमी पडते असं म्हणायचं. सरकार कमी पडतं. आधीही सरकार कमी पडत असेल, पण आता जे खूप उघड कमी पडत आहे ना, आणि खूप विचित्र प्रकारे, म्हणजे त्याला शब्दात मांडणं कधी कधी कठीण होऊन जातं की एखाद्या माणसाला एखादी ऑपॉर्च्युनिटी इक्वली मिळतच नाही असं वाटतं. आज 12वी नंतर अनेक मुलींना आपलं शिक्षण सोडावं लागतं. मग ते शिक्षण सोडत असताना नेमकी काय कारण वाटतात? आर्थिक कारण असेल किंवा मग सुरक्षेचं कारण असेल किंवा इतर काय कारण वाटतात अशी? आता असा विचार केल्यानंतर मला वाटतं की 2 गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्या एक आर्थिक कारण सगळ्यांनाच असेल असं नाही, पण आर्थिक कारण हो. आणि लहान गावांमधनं, शहरातल्या लोकांचं जाऊ द्या, पण लहान गावांमधनं, खेड्यांमधनं जेव्हा मुली येतात तेव्हा त्यांना सुरक्षा, राहणीमान त्यांचं मेंटेन करणं किंवा त्यांना एक कॉलेज की हॉस्टेल एवढं येणं जाणं सुद्धा त्यांच्यासाठी खूप असतं. शहरात राहणं, त्याचा खर्च. आता महर्षी कर्वे संस्थेसारख्या बऱ्याच संस्था आहेत ज्या ऍक्च्युली करतात मुलींना मदत, पण त्या खूप कमी आहेत. आणि मोठा अडथळा मला वाटतं की एक इझी एज्युकेशन नाही मिळत. म्हणजे ह्या गोष्टी सोप्या करून दिल्या मुलींसाठी तर त्यांच्यासाठी ते शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, मुलींचं शिक्षण म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतं? म्हणजे फक्त पदवी घेणं की स्वतःच्या पायावर उभा टाकणं? पायावरती उभं राहण्यासाठी आजकाल आपल्याला पदवी लागते. म्हणजे फक्त एखादा ग्रॅज्युएशन नंतरच एखादा जॉब मिळतो असं आपल्या सरकारने, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब्समध्ये पण तसं आहे की तुम्ही एक एज्युकेशन, तो एक मुद्दा वेगळा झाला. पण एज्युकेशनमध्ये विमेन एम्पॉवरमेंट इज द बेस ऑफ इट. की आता आपण जुन्या काळी बघितलं कितीतरी बायका ज्या अशिक्षित होत्या, म्हणजे अडाणी अशा आपण म्हणू शकतो, पण त्या खूप एम्पॉवर्ड होत्या. तर मुलींना एक स्वतःचं अस्तित्व क्रिएट करण्यासाठी एक थोडीशी संधी दिली ना, आजूबाजूला एन्व्हायरमेंट पोषक केलं, तर बायका करू शकतात, मुली करू शकतात. राहुल गांधींबद्दल नेमकं काय वाटतं? कारण की आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये छात्रवृत्तीतून कार्यक्रम होते. जवळपास देशात भरातल्या 800 गावांमध्ये असा कार्यक्रम होणार आहे. बाउन्स बॅक होऊ शकतो काँग्रेसचं परत एकदा? ऍब्सोल्युटली, मला तर वाटतंय आणि आय एम रिअली होपिंग फॉर इट. म्हणूनच मी इकडे आलेली आहे. मला असं वाटतं की असं नेतृत्व आपल्याला पाहिजे जे इतकं ऐकतं लोकांकडनं. इतकं, म्हणजे आय डोंट थिंक की इतकं ट्रोल झालेला कोणी नेता आपल्याकडे